हा किल्ला महाराष्ट्रात नसून सुद्धा शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे. समोर दिसणाऱ्या गोरपडे वाड्याजवळ गाडी लावली आणि छोट्या छोट्या गल्ल्यातनं वाट काढत अखेर आपण गडाच्या बेसला पोहोचलो असा सुटकेचा निश्वास टाकला. गडाची उंची फार नाहीये, पण त्याची भक्कम तटबंदी ही लगेच नजरेत भरते. नमस्कार मित्रांनो, अत्यंत अभिमानाचा क्षण आहे आता, कारण गजेंद्रगड या किल्ल्याला आलेलो आहे. अभिमानाचा मी अशासाठी म्हणलो की हा किल्ला महाराष्ट्रात नाही तर कर्नाटकामध्ये आहे, आणि एवढंच नाही तर हा किल्ला शिवाजी महाराजांनी हस्तगत करून पुन्हा नव्याने बांधला होता. ही या किल्ल्याची स्पेशालिटी आहे. गावातून थोडं पुढे गेल्यावर पायऱ्यांचा रस्ता चालू होतो. किल्ल्याची अख्खी चढण ही पायऱ्यांची आहे आणि इथे सुमारे 100 ते 150 पायऱ्या असाव्या. पण या पायऱ्या काही साध्या सुद्धा नाही. प्रत्येक पायरी खूपच उंच आणि दमछाक करणारी आहे. प्रत्येक पायरी ही आपल्याला किल्ल्याची मजबूत तटबंदी आणि बुरुज यांच्या जवळ आणून सोडते. किल्ल्याचा साधारण 20% चढ राहिला असताना हे मंदिर दिसले आणि त्यात विराजमान होते हे मारुतीराया. आता चढ संपला आणि किल्ल्याच्या सर्वात प्रेक्षणीय भागाला आम्ही येऊन पोहोचलो. भव्य अशी तटबंदी आणि त्याच्यामध्ये असलेले किल्ल्याचे दार, आणि हो, महाराजांच्या इतर किल्ल्यांप्रमाणे अगदी दाराच्या जवळ पोहोचेपर्यंत हा दरवाजा दृष्टीस पडत नाही. दरवाजावर आणि सभोवताली असणाऱ्या अनेक शिल्पांचे निरीक्षण करत शेवटी दरवाजातून गडात प्रवेश केला. दरवाजाच्या आत दोन्ही बाजूला प्रशस्त अशा देवड्या होत्या. दरवाजा आणि तटबंदीचा भाग हा बाहेरून जेवढा भव्य दिसतो तेवढाच भव्य तो आतूनही दिसतो. या सगळ्याबरोबरच दिसते ते तटबंदीत असलेले एक खिडकीसारखे स्ट्रक्चर. या खिडकीजवळ पोहोचता येते ते दरवाजाच्या तटबंदीच्या वरच्या भागातून. हे खिडकी, बाल्कनी काही म्हणा, स्ट्रक्चर फार भारी आहे आणि इथून अफाट अशा प्रदेशाचा नजारा दिसतो. या जागेवरून ट्रेकचा अख्खा रूट अगदी स्पष्ट दिसत होता. मित्रांनो, गजेंद्रगड किल्ला गदगपासून 70 किलोमीटर, हुबळीपासून 125 आणि हम्पीपासून 110 किलोमीटरवर आहे. किल्ल्यावर अजून काय आहे हे बघायला पुढे गेलो आणि लगेच लक्ष वेधून घेतले ते या अतिभव्य नंदी महाराजांनी. राहून राहून असे वाटले की गदग मधल्या इतर मंदिरांप्रमाणे आधीच्या काळी इथे एक मंदिर आणि त्याच्या मागे एक बावडी असावी. इथून पुढे होत्या या दोन सुरेख इमारती, एक गोल उपळ्या बुरुजासारखी तर दुसरी चौकोनी कोठारासारखी. 1787 मध्ये एका प्रदीर्घ युद्धानंतर मराठे आणि टिपू यांच्यात गजेंद्रगड किल्ल्यावर एक तह झाला होता. या तहाअंतर्गत टिपूला मराठ्यांना बदामीसह बराचसा प्रदेश द्यावा लागला. या किल्ल्याचा टॉप जर बघितला तर हा किल्ला भयंकर आवडव्य आहे. म्हणजे खूप साऱ्या एरियावर पसरलेला आहे आणि इथनं खूप सारा एरिया नजरेत पडतो. तर आता या किल्ल्याची गंमत म्हणजे की ज्या डोंगरावर हा किल्ला बसवलेला आहे त्यात गजेंद्रगड गावाच्या बाजूला फक्त तटबंदी आहे आणि दुसऱ्या बाजूला बिलकुल तटबंदी नाहीये. पण दुसऱ्या बाजूला उभे कडे असल्यामुळे तिथनं वर येणं थोडं अशक्य आहे. गजेंद्रगडचा रस्ता हा शेवटपर्यंत चांगला आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की शेवटचा 1-1.5 किलोमीटर जो आहे तो गावातल्या अरुंद गल्ल्यांमधनं आहे. गडावर इतर काही इमारती किंवा अवशेष दिसत नाहीत, त्यामुळे आता परतीचा प्रवास चालू केला. गदग हुबळीपासून हा किल्ला साधारण 60 ते 70 किलोमीटर अंतरावर आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की महाराजांचा हा किल्ला अत्यंत दुर्लक्षित आहे. इथे कचरा, प्लॅस्टिक आणि झाडी यांचं साम्राज्य ठिकठिकाणी दिसते. जे किल्ल्यावरचे मेन स्ट्रक्चर्स आहेत ते थोडे शाबूत आहेत, पण बाकी इथे कोणी बिलकुलच लक्ष देत नाही असं वाटतं आहे. तर अशी या महाराजांनी बांधलेल्या या किल्ल्याची ही शोकांतिकाच म्हणायला लागेल. सुसाट वाऱ्यात अभिमानाने फडकणारा तो भगवा झेंडा, आणि तो भगवा झेंडा ज्याचा होता
त्या पराक्रमी महामानवाची आठवण करतच गडाच्या पायऱ्या उतरलो.